नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बीड आहे, हे आता सांगण्याची वेळ आलेली आहे आणि बीडमध्ये जे सुरू आहे ना, ते बिहारच्या प्रकरणाच्या वरचं आहे किंवा जे यूपी बिहारमध्ये आपण ऐकत होतो, जे आपल्याकडे वाटत होतं की आपला महाराष्ट्र हा सांस्कृतिक आहे, माणुसकीचा आहे आणि एकमेकांना सांभाळून घेणारा आणि कशा प्रकारे आपली संतांची भूमी आहे, हे आपण अख्ख्या देशाला एक इतके दिवस किंवा इतके वर्ष पटवत आलेलो आहोत, की महाराष्ट्र एक सांस्कृतिक आणि संस्कृती जपणारा आणि एक माणुसकी जपणारा आणि आपल्या माणसांना पुढे नेणारा हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे. परंतु आज इतक्या लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून बीडमध्ये घडत आहेत. ज्या बीडमध्ये एक 20 ते 22, 23, 24 वर्षाचा मुलगा असेल, निखिल फड त्याचं नाव आहे. तो कैलास फड यांचा मुलगा आहे. कैलास फड तुम्हाला माहीतच असतील आणि त्यांचाच मुलगा तो म्हणजे निखिल फड खुलेआम बंदूक खिशाला लावून हिंडतो. गुंडगिरी या परळीमध्ये असो किंवा बीडमध्ये किती त्याची दहशत असेल विचार करा. कारण सामान्य लोकांमध्ये बंदूक घेऊन हिंडणं आणि बंदूक हवेत गोळीबार करणं म्हणजे हा एक अपराध आहे, गुन्हा आहे आणि तो गुन्हा जर असेल तर विचार करा, सामान्य माणसांच्या देखत डोळ्या देखत हे असे जर हिंडत असतील, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या कायद्यात जर हे बसत नसतील किंवा या कायद्याच्या विरोधात जर असतील, तर यांना नेमकी पाठराखण कोण करते? हे सगळं माहिती असताना असं का चालतंय? कायदा आपला देशातील नेमका गायब झालाय का? हा प्रश्न आपल्या समोर किंवा आपल्या मराठी माणसांच्या समोर निर्माण होत आहे. जर जे बीडमध्ये राहतात त्यांच्यासाठी तर वेगळी दहशत आहे. परंतु जे याच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर सुद्धा दहशत बसवली जाते. जे यांच्या विरोधात व्हिडिओ बनवतात, जे यांच्या विरोधात बोलतात, त्यांना सुद्धा धमक्या देण्याचं काम किंवा वेगवेगळ्या माणसांकडून एक बोलण्याचं काम ह्यांच्यावर होत असतं. तर मित्रांनो, हा एक निखिल फड आहे आणि तो कैलास फड यांचा मुलगा आहे. कैलास फडनी सुद्धा एक मध्ये आपण ऐकलं असेल की बूथ प्रमुखाला मारहाण केली होती, ज्यावेळेस आपला याची ही निवडणूक चालू होती, आपली विधानसभेची निवडणूक चालू असताना आणि कैलास फड देखील तो तिथे होता, जो की लोकांना तिथे मतदान करू देत नव्हता. बूथवर जाऊन मतदानाला अडवत होता. ज्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ त्यांची तिथे त्यावेळेस देखील व्हायरल झाले होते. पण त्यावेळेस सुद्धा कुठेही लोकशाही आपल्याला दिसली नाही, कुठेही कारवाई दिसली नाही आणि आता एक त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, तो म्हणजे हवेत गोळीबार गेलेला. हवेत त्यानं गोळीबार केलेला एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता किंवा त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सगळ्या ती अंजली दामनी यांनी एक ट्विट करून सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये कशा प्रकारे ही गुंडगिरी चालू आहे आणि गुंडगिरीला पोसण्याचं काम नेमकं कोण करतंय हे काही समजत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जरी बीजेपीचं सरकार असलं, आता सरकार बीजेपीचं आहे, त्याच्या आधी सरकार सुद्धा शिंदे सरकार होतं आणि शिंदे सरकारमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस याच्या आधी सुद्धा 5 वर्ष टर्म फक्त 2 वर्ष 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले. त्याच्या आधी सुद्धा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते आणि जर यांच्या राज्यात हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे असं होतंय ते विचार करा. महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये नेमकी परिस्थिती काय असेल? बीडच्या लोकांनी जगायचं तरी नेमकं कसं? खुलेआम एखाद्या माणसाला मारलं जाते आणि त्याचे आरोपी सगळ्या डोळ्या देखत आहेत. सगळे लोक ओरडून सांगतायत हे आरोपी आहेत. मग तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही किंवा त्यांना लपवलं जातंय का? असा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील राहणाऱ्या बीडच्या लोकांमध्ये निर्माण होत आहे. कारण जे काही महाराष्ट्रामधून किंवा बीडमधून बाहेर येते ना, ते अतिशय धक्कादायक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेला एक कायदा आहे. त्या कायद्यामध्ये सामान्य माणसाला जगण्याचा, मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि एक खुलेआम जीवन माणसानं कसं जगलं पाहिजे याचा सुद्धा त्या कायद्यामध्ये सांगितलं गेलं आहे. परंतु कुठंही नियमाचं पालन बीडमधून किंवा बीडच्या गुंडराजाकडून होताना दिसत नाही आहे आणि तेच नेमकं आपल्या महाराष्ट्रावर बेतणार आहे का? जर सामान्य माणसावर असं होणार असेल, तर त्याच्यावर आवाज उठवणं एक पाप आहे का? जर याच्यावर कोणी बोललं, तर त्याच्यावर सुद्धा त्याला सुद्धा मारण्याच्या धमक्या किंवा
कुठं काहीही होऊ शकतं. कारण आता हे बोलणं सुद्धा सोपं राहिलेलं नाही. जर गुंडगिरी त्यांची इतकी वासू शकते बीडमध्ये, तर विचार करा ते कुठल्याही राज्याच्या कानाकोपऱ्यात काहीही करू शकतात. म्हणून जर त्यांचंच समजा त्यांनाच पाठबळ जर मिळत असेल, तर ते पाठबळ सुद्धा अतिशय चुकीचं आणि एक महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लाजिरवाणी गोष्ट आपल्यासारख्या संतांच्या भूमीत राहणाऱ्या माणसांना एक वेगळीच लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो, एवढ्यावरच नाही, तर आता लोकसभेच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं होतं बूथ कॅप्चरिंग कशाप्रकारे व्हिडिओ त्याचे सुद्धा व्हायरल झाले होते. मशीन फोडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. लोकांना अडवण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. मतदान कार्ड जप्त करण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. इतकी गुंडगिरी परळीमध्ये चालते आणि त्या गुंडगिरीवर सुद्धा कोणी बोलू शकत नाही. पत्रकार सुद्धा तिथं बोलायला भीतात आणि अशा प्रकारे जर गुंडगिरी चालत असेल किंवा अशा प्रकारे जर गुंडगिरी पोसण्याचं काम कोणी करत असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा मानणारा हा महाराष्ट्र किंवा देश कुठं आहे, हे विचारण्याचा प्रश्न आज आमच्यासारख्या तरुण पिढीवर आलेला आहे. कारण छत्रपती शिवरायांनी जो आदर्श आम्हाला दिलेला आहे, जे स्वराज्य आम्हाला घडवून त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, ज्या स्वराज्यामध्ये आम्हाला वावरायला सांगितलं होतं, तो स्वराज्य आज हरवलाय का नेमका? छत्रपती शिवरायांचे विचार नेमकं हरवायला लागलेत का? आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांची पायमल्ली नेमकं कोण करतंय? याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला कुठल्याही कास्टची घेणं देणं नाही, आपल्या कुठल्याही जातीचं घेणं देणं नाही. कारण आपण कुठं कोणाच्याही जातीवर जात नाही किंवा आपल्याला घेणं देणंच नाही, की आपण या जातीचे आहेत का त्या जातीचे आहेत. आपल्याला फक्त पाहिजे ती माणुसकी आणि शिवरायांनी रचलेला इतिहास, शिवरायांनी रचलेलं ते स्वराज्य आपल्याला पाहिजे. कारण जर सामान्य माणूस, जर सामान्य लोक जर बेसुरक्षित असतील, तर भीत जगत असतील आपलं जीवन, तर ह्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये हे गुंडगिरीचं राज्य नेमकं जर या गुंडगिरीचं राज्य नेमकं कोण चालवते आणि त्याला कोण पालनपोषण करते? चालवते याच्यामध्ये की मुख्यमंत्री येतील असं नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलत आहे असं नाही. जर याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना काही माहिती नसेल, तर त्यांनी हे व्हिडिओ समोर येतात त्याच्यातून नेमकी माहिती घ्यायला पाहिजे, की महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये नेमकं होतंय काय? आणि बीडमध्ये जर असं होतंय तर महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकते? देशामध्ये काय होऊ शकते? सामान्य माणसांनी कसं जगायचं? हा प्रश्न सध्या महाराष्ट्रापुढे किंवा बीडमध्ये राहणाऱ्या जनतेपुढे, परळीमध्ये राहणाऱ्या जनतेपुढे आहे. परळीमध्ये तर इतकी दहशत असेल, विचार करा एखादा मुलगा तुमच्या समोरून गन घेऊन हिंडतोय, त्याच्या पाठीमागे एवढं मोठं पाठबळ आहे, त्याच्या पाठीमागं मुंडे साहेबांचा हात आहे किंवा त्याच्या पाठीमागं मुंडे साहेबांसोबत व्हिडिओ आहेत, धनंजय मुंडे साहेबांसोबत किंवा आपले हे असतील पंकजाताई मुंडे असतील त्यांच्यासोबत सुद्धा व्हिडिओ आहेत, मायेचे हात फिरवलेले त्यांच्यासोबत सुद्धा व्हिडिओ आहेत. त्याच्या पाठीमागं जर समजा धनंजय मुंडे यांना सुद्धा जर ह्याच्याबद्दल कुठलीही माहिती नसली, तरी सुद्धा त्यांनी माहिती काढून याच्यावर काय ते कारवाई किंवा त्यांना समज देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या संतांची भूमी आहे, माणुसकीची भूमी आहे. याच्यामध्ये कुणीही कुठंही जातीचा विषय नसतो. जात कुठंच येत नसते. फक्त येत असतो ती म्हणजे माणुसकी. आणि जर अशा प्रकारे संतोष देशमुख यांचा जर खून होत असेल आणि त्या खुनाचा जर खुनी माहीत असेल, तर याच्यावर कुठलीही कारवाई होत नसेल, तर अतिशय दुर्दैवी हे महाराष्ट्रातील राहणाऱ्या लोकांसाठी आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.